पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. तर राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, कोकण किनारपट्टीसह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा विभागांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे. तर गेल्या 2 हेवी रेन अलर्ट दिवसापासून कोकणात हवामान पावसासाठी पूरक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अनुभव येत आहे. येत्या काही तासात या भागातील पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात गेल्या 11 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून पुढील 24 तास ही परिस्थिती कायम राहणार आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर सुरू आहे. खेड्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली असली तरी सततच्या पावसामुळे काही ठिकाणी नुकसानही होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नदीकाठच्या डोंगर उतारावरील आणि शहरी भागातील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे.